जे मंदिराचं जो मेन व्ह्यू आहे ना समोरून, तो आपल्या समोर आहे. मी इथे साईडला आलेलो आहे आणि इथून मंदिर बघा काय सुंदर दिसतंय. हा हा, मंदिरावरचं कोरीव काम, नक्षीकाम लांबूनच इतकं भारी वाटतंय ना. पण जेव्हा पावसाळ्यात ह्या मंदिरचं जे दृश्य आहे, जे रूप आहे, जी त्याच्यावरती जे केलेलं नक्षीकाम आहे, किती किती अद्भुत आणि सुंदर दिसेल ना. तर मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2026. आम्ही पहाटे पहाटे निघालो आणि जीवदानी मातेचं दर्शन घेऊन आता आलोय आणि ह्या त्याच पायऱ्या आहेत. अजून थोडंसं फक्त पायऱ्या उतरून आम्हाला खाली जायचं आहे. बोललो आज इंग्रजी नवीन वर्षाचा बोललो पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवसाची सुरुवात आपण असं मस्तपैकी देवदर्शनाने करूया. आणि आम्हाला इथे सनसेट पण सनराईज पण आम्हाला शूट करायचं होतं, तर आम्ही तो देखील केला आहे. हा सर्व व्लॉग आहे ना मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे जीवदानी मातेच्या मंदिराचा, आणि जेवढं ना तुम्हाला वेगळे पण त्यामध्ये दाखवता येईल ना तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर अजून आता आम्ही उतरलो, आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही कुठे निघतोय, तर आता आम्ही इथून निघतो आहे विरारला जे नवीन मंदिर. तुम्ही मला बऱ्याच जणांनी कमेंट केले की दादा ते मंदिर शूट कर, ते मंदिर शूट कर, त्याचा ब्लॉग बनव. तर आम्ही चाललो आहे, इथेच आता बाजूलाच द्वारकाधीश मंदिर बनलेलं आहे, तर तिथे आम्ही चाललो आहे आणि बघूया तिकडचा ब्लॉग कसा होतो. जसंच एरवी पण आम्ही जेवढा म्हणजे प्रयत्न करतो ना, तसंच आम्ही त्या ब्लॉगमध्ये देखील प्रयत्न करू तुम्हाला मंदिर व्यवस्थित दाखवण्याचा. तर आता आपण काय करूया, खाली उतरूया आणि जाऊया द्वारकाधीश मंदिराला. चला. लोकांना ती उत्सुकता बनली होती की या झाडाच्या पाठी दाखवतो नाही. अरे पण आला शॉट. मित्रांनो, जीवदानी मंदिरापासून आपण खाली उतरलो ना, तर इकडे ना एक साईनाथ म्हणून हॉटेल होतं, तर तिथे आम्ही मस्तपैकी नाश्ता केला, कारण की सकाळीच घरातून निघालो होतो, काही खाल्लं नव्हतं. तर मस्तपैकी मिसळपाव वगैरे खाल्ला, चहा प्यायचा अजून बाकी आहे. आणि आता आम्ही तिथून रिक्षा पकडली आणि रिक्षेचे आम्हाला सांगितले आहेत पर पर्सन 50 रुपये. आणि इथून अंकल किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर आहे इथून. तर आता आपण फटाफट पोहोचूया आणि मग बघूया आपल्या या कॅमेरा थ्रू जे द्वारकाधीश मंदिर आहे, जे नवीन तयार झालेलं मंदिर आहे, ते कसं दाखवता येईल ते. आणि तिकडच्या काय आजूबाजूच्या ज्या पण गोष्टी आहेत ना, त्या आपण सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू. तसंच तुम्ही देखील त्या द्वारकाधीश मंदिरामध्ये आहात आणि दर्शनासाठी आलात माझ्यासोबत, तर असा आपण तुम्हाला एक्सपिरियन्स देखील देऊ. तर जाऊया आता फटाफट आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये. दाखवतो नाही. अरे पण आला शॉट. ट्रेनिंग दिलं तर असा फायदा होतो. हा मित्रांनो, आपण मगाशी रिक्षेमध्ये बसलो, म्हणजे आपण तिथून मिसळ खाली ना, तिथून आपण रिक्षा पकडली आणि द्वारकाधीश मंदिराकडे जाण्यासाठी आपण निघालो. आता आम्ही इथे मध्येच उतरलो आहे, रिक्षा दिली आहे सोडून. 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे ना म्हणजे मंदिर आहे. आणि ना इथे इतकी ट्रॅफिक आहे ना, बापरे बाप, गाडी जागेवर हालायला तर सुद्धा तयार नाही आहे. सो आम्ही मध्येच उतरलो आणि उतरलो ना तर चालतोय आम्ही मगापासून. पण चालता चालता ना मला हे एक मस्त ना असं कौलारू आणि शेणाने सारवलेली जमीन, एक मला असं मस्तपैकी घर दिसलं. तर जरा इथे ना ऊन आत्ता एवढं वाढलं आहे ना, तर मग थोडंसं सावलीसाठी आराम करण्यासाठी इथे बसलो. तर इतकं बरं वाटते ना ॲक्च्युली इकडे येऊन. हां, कुडाचे दरवाजे आहेत, ते शेणाचे काठे असतात ना आणि त्याला शेण लिपलेलं असतं. आणि इथे पण गाईंचं मला वाटतं काय गोठा वगैरे आहे. आणि हे पूर्ण जमीन आहे ना, आहा,
शेणाने सारवली आहे. त्यामुळे इथे बसलोय ना, एक बोलतात ना वेगळाच आणि गावचाच फील येतो, एकदम भारी वाटतंय. सही आहे. तर इथे आपण थोड्या वेळ बसूया आणि मग पुढे पुन्हा चालायला घेऊया, कारण की ऊन भरपूर आहे. मस्त आहे यार, आवडलं आपल्याला. चला ह्या जागेला करूया बाय बाय. मस्त इथे थोडा वेळ आराम केला आणि आता आपण निघूया. इकडे तुम्ही जर गाड्या बघतील ना, तर गाड्या असं शेवटपर्यंत लागल्यात आणि ना भरपूर ट्रॅफिक आहे आणि आपल्याला जायचं आहे चालत. गाडी जागेवरून हलायलाच तयार नाही आहे. तर चालत जाऊ ना तर आपण लवकर पोहोचू. तर भरपूर वेळ आपण चालतोय पण आता मी ज्या रस्त्याने चालतोय ना, तर सतीश, मला एक अशी गोष्ट दिसली आहे, ती आपण आपल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांना देखील दाखवूया. ओके. म्हणजे मंदिर खूप लांब आहे, पण तुम्हाला मी मंदिराची एक गोष्ट ना इथून दाखवतो. कुठली? ती पुढे बघा तुम्ही. आहोत या मेन रोडवर, पण आम्हाला एक गोष्ट दिसली ना, ती म्हणजे तुम्हाला देखील दिसेल आता. हा आम्हाला दिसतो आहे मंदिराचा कळस. आणि आपल्याला जायचं आहे सरळ चालत चालत मंदिराच्या दिशेला. हा घाम बघा केवढा आलाय आणि तुम्ही याच्यानं समजा असेल ऊन किती आहे. आणि आता मंदिर अजून भरपूर लांब आहे, पण आम्ही इथं कुठे उभे माहिती काय, लाईनमध्ये. आणि लाईन इतकी बापरे बाप मोठी आहे ना, म्हणजे कळत नाही आहे. ॲक्च्युली मंदिर खूप लांब आहे आणि ह्या मेन रोडपर्यंत ही लाईन आली आहे. तर काय माहिती आता किती वेळ लागतोय दर्शन होण्यासाठी, पण बोलू एवढं लांब आलोच आहे तर दर्शन आपण घेऊनच जाऊया ना. तर पहिला म्हणजे दिवस आहे ना वर्षाचा, तर त्यामुळे इथे भरपूरच लोक आले दर्शनासाठी. तर आपण पण लाईन लावूया आणि बघूया आपलं दर्शन कधी होत आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि लाईन बघा, ही एवढी लाईन आहे. पुढून लेफ्ट वळली आहे लाईन आणि पुढे माहिती नाही. जेव्हा लेफ्ट वळू ना तेव्हा कळेल ही लाईन किती लांब आहे ती. ही बघा, आपण आता लेफ्ट मारूया आणि लाईन बघा अजून पुढपर्यंत आहे. भली मोठी लाईन आहे. बघूया 1-2 तास तरी मला वाटतं लागतील या लाईन मध्ये. आपण उतना की बनते ना, उतना बड़ा चलना चाहिए. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ. मंदिर अजून देखील लांबच आहे, पण आपण मंदिराजवळ बरोबर पोहोचलो आहे. बघायचं आपण किती लांब आहोत. तर आपण आहोत इतक्या लांब. तर लाईन अजून इथे ही एवढी लाईन आहे आणि आपला नंबर आहे तिकडे. संदेश आणि सतीश तिथे उभे आहेत. पण मी तुम्हाला हा मंदिराचा इथून असा ना व्ह्यू दाखवण्यासाठी इथे आलो आहे. तर मित्रांनो, आता संदेशला आम्ही लाईनमध्ये जरा उभा केलेला आहे आणि मंदिराचा ना तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्यासाठी ना मी इथे साईडला आलेलो आहे. आणि इथून मंदिर बघा काय सुंदर दिसतंय. आहा, ॲक्च्युली आम्ही दुपारी आलो ना, पण सकाळी आलो असतो ना, हा व्ह्यू कसला भारी झाला असता. हो हो, क्या बात आहे. समोर माझ्या मागे बघताना इकडे मंदिर आहे, पण आपण ना थोडंसं तिकडे जाऊया आणि तिकडून तुम्हाला दाखवतो मंदिर. हा हा, मंदिरावरचं कोरीव काम, नक्षीकाम लांबूनच इतकं भारी वाटतंय ना, अप्रतिम अप्रतिम. सो मित्रांनो, समोर बघतील ना तर समोर मंदिर आहे, पण आपण थोडंसं झूम करूया. आणि हे आहे म्हणजे हा आहे मंदिराचं पूर्ण व्ह्यू. आणि ह्यावरून तुम्हाला दिसत असेल, अंदाज येत असेल की किती गर्दी आहे. पण बाहेरचं जे काही सौंदर्य आहे आणि नक्षीकाम आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. वाव, अतिशय सुंदर. विरारमधील श्री द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असून त्याचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या मंदिराला मिनी द्वारका म्हणून ओळखले जाते. यात सुंदर कोरीवकाम आणि आकर्षक वास्तुकला आहे आणि हे भक्तांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान बनले आहे. विरारच्या शिरगाव येथे गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणारे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
मंदिराची उंची 90 फूट आहे आणि मुख्य गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 56 पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. हे मंदिर भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे आणि याच्या वास्तुकलेमुळे ते चर्चित झाले आहे. हे बघा मित्रांनो, इतकी सारी लाईन आहे. बापरे, आज भरपूर म्हणजे भरपूरच लाईन आहे. तर मित्रांनो, इथे ना भरपूर सारी लाईन आहे, म्हणजे खूप लाईन आहे. अजून मला वाटतं 1 तास तरी जाईल. संदेश तिथे लाईनमध्ये उभा आहे. तर ना मला ना ही एक जागा दिसली, मंदिर समोर आहे. तर मला एक जागा दिसते, तर मला ना एक गोष्ट सांगायची आहे. आता बघा, विचार करा, मंदिर तिकडे आहे आणि ही जी आजूबाजूची जागा ना ही पूर्ण ग्रीन आहे आणि हे डोंगर आहेत. मग तुम्ही विचार करा, जेव्हा पाऊस येईल, पावसाळ्यात, आता हे मंदिर मला वाटतं सुरू होऊन 1-1.5 महिना झालेला आहे, पण जेव्हा पावसाळ्यात ह्या मंदिरचं जे दृश्य आहे, जे रूप आहे, जी त्याच्यावरती जे केलेलं नक्षीकाम आहे, किती अद्भुत आणि सुंदर दिसेल ना, कल्पनाच करू शकत नाही. तर मी आता तेच बघत होतो, आम्ही लाईनमध्ये मगातून तिथून चालतोय ना, फिरतोय ना, शूट घेण्याचा, म्हणजे कुठल्या अँगलने तुम्हाला मंदिर दाखवू ह्याचाच प्रयत्न करतोय. पण शूट करता ही थोडीशी जागा दिसली ओपन. तर मग बोलो, पावसाळ्यातलं इकडचं दृश्य 1 नंबर असेल. आणि तिथे आपली गोमाता आहे, मस्त चाराच खाते आहे. तर इथे आहे आपली गोमाता, इथे मस्तपैकी ना चारा खाते आहे. जय गोमाता. इकडे गोमाता आहे आणि ही कुठे गेली, इथे समोर बसली आहे. इकडे गोमाता आहे आणि ही एक इकडे गोमाता आहे. आणि हा तो आहे ओपन लँड आहे आणि इथे आहे डोंगर आणि बरोबर समोर आहे मंदिर. थोडी आमची लाईन आहे ना पुढे सरकत आहे आणि आपण पोचतोय मंदिराजवळ. तर अजून 15 ते 20 मिनटं नाही, अजून अर्धा तास तरी या मंदिराला म्हणजे आपल्याला लाईनीला लागणार आहे. तर अजून वेट करूया. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या दिशेने ना हळूहळू जात आहे पुढे. अजून पण आपण लाईनीत आहोत आणि मंदिराची जी ही उंच जो शिखर आहे ना, हा 90 फूट इतका उंचीचा आहे. आणि ह्या ज्या तुम्ही पायऱ्या बघतात ना इकडे, तिथून लोक चालतात, ते बघा गर्भगृहापर्यंत, ह्या एकूण 56 पायऱ्या आहेत. आणि हे जे मंदिर आहे ना, हे सुंदर कोरीव काम केलेलं आहे ह्याच्यावर. तर हे असं एक सुंदर मंदिराचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला आता दिसतोय. संदेश, कसं वाटतंय मग? 1 नंबर. उन्हात फ्राय झालं. कसा चुकलाय? सकाळी एकदम फुल एनर्जी, पण दुपारी म्हणजे जेवढी सकाळी थंडी होती ना आणि पाऊस होता ना, तेवढंच आता दुपारी ना त्याहून डबल कडक असं ऊन आहे. आणि आपण आहे ना मंदिराच्या जवळ पोहोचत आलेलो आहे. आणि इथे बघा, इथे ना लेडीजची लाईन वेगळी आहे आणि इथे जेंट्सची लाईन वेगळी आहे. आणि चप्पल आहे ना आम्ही काढलेल्या आहेत आणि तिथे मागे चप्पल स्टँड बनवलेला आहे. तर आमचा नंबर आहे 62. हे पण बोलून ठेवतो म्हणजे लक्षात राहील आपल्याला. हां, तर 62 आहे आणि तिथे चप्पल म्हणजे आपण काढू शकतो अशी व्यवस्था आहे. आणि ऊन असल्यामुळे ना इकडे बघा, ऊन किती पण असेल ना, पण तुम्हाला चालायला प्रॉब्लेम नाही होणार, कारण की इथे असे हे मॅट घातलेले आहेत, त्यामुळे पायाला चटके वगैरे नाही लागत. आणि जे मंदिराचं जो मेन व्ह्यू आहे ना समोरून, तो आपल्या समोर आहे. तर आता आपण काय करूया, टॉपवरून बॉटमपर्यंत ना आपण खाली येऊया. मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो जवळून.
फायनली ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघत होतो ना, इतका वेळ आपण लाईनमध्ये उभं होतो ना, आणि आपण आता मंदिराच्या जवळ पोचलोय आणि आता आपलं थोड्याच वेळात दर्शन आहे. आपण इतके जवळ आलेलो आहे. झाले ना. हा एक 3 वाजे 3 3:30
अभी खत्म होगा ना बेटा, अभी कौन सामने खत्म होगा। चला मित्रांनो, घरी पोहोचलोय आणि मध्ये काहीच व्लॉग वगैरे ना काही बनवला नाहीये, कारण की बापरे इतकं ऊन होतं ना, आणि एक तर सकाळी 3-3:30 वाजता घराच्या बाहेर पडलेलो, तर त्यामुळे ना दिवसभर तो डोंगर चढणं खाली उतरणं एकतर आपल्याला सवय देखील नाही राहिली, तर इतकी दमछाक झाली. त्यानंतर आम्ही द्वारकाधीश मंदिराला गेलेलो, आपण म्हणजे बघितलं तर तिथे इतकं गरम होत होतं ना, बाप रे बाप, खूप सारं गरम होत होतं. आणि हो, तुम्हाला आधीच एक सांगतो, आपण एक जीवदानी मातेचं मंदिर म्हणजे आपण जो डोंगर चढून गेलेलो काळोखामध्ये, तर तो ब्लॉग देखील आलेला आहे. आणि ना त्या डोंगराचा जे काही बेस्ट व्ह्यू आहेत ते आम्ही सगळे त्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत, त्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो ब्लॉगला नक्की बघा, तुम्हाला काहीतरी ना युनिक गोष्ट त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते. आणि आता आपण द्वारकाधीश मंदिर करून आलो, तर माझी ना ताकदच नाही राहिली, इतकं दमलेलो ना आम्ही सकाळपासून. एक तर काय त्यात जास्त काय खाल्लं पण नव्हतं, काही नव्हतं. तर द्वारकाधीश मंदिर गेलो, तिकडे गेलो तर इतकं गरम होतं आणि इतकी भली मोठी लाईन होती ना, त्यामध्ये आम्हाला 1.5-2 तास तर लाईनीमध्येच गेलं. आणि गर्दी 1 तारीख होती ना, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस, सगळेजण देवदर्शन करायला जातात, तर तिथे खूप गर्दी भिडली आणि खूप लाईन होती. तर त्यामुळे जसं जमलं तसं मी तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि नंतर जेव्हा मी दर्शन तर एकदम मनसोक्त झालं, त्यात तर काही प्रश्नच नाही, दर्शन एकदम छान असं दर्शन झालं. बाहेर आलो ना, तर ते जे कोरीव काम केलेलं ना, ते बघूनच मी एकदम म्हणजे हरवून गेलो. आणि ना ते शूटच करत राहिलो मी. त्यानंतर ब्लॉग बी करायचं माझ्या काहीच लक्षात नाही आलं. मग ते सर्व शूट करत बसलो आणि नंतर आली निघायची वेळ. निघत असताना ना बापरे, आम्हाला रिक्षाच नाही भेटली, म्हणजे बाहेर जाण्या बिरार स्टेशनला जाण्यासाठी. आम्हाला 3 ते 4 किलोमीटर आम्ही चालत गेलो, इतकी ट्रॅफिक होती. आणि नंतर तिथून बाहेर जो मेन रोड असतो ना, तर तो आम्हाला तिकडे जाऊन रिक्षा मिळाली, ते पण थोडं पुढे गेल्यानंतर. आणि एवढी ट्रॅफिक ना, आम्ही एकदम हैराण होऊन गेलेलो. तर पण ठीक आहे, वर्षाचा पहिला दिवस होता, घरी बसायचं नव्हतं, काम करायचं होतं, देवदर्शन करायचं होतं. तर ते सगळं झालेलं आहे. वर्षाचा दिवस खूप छान असा गेलेला आहे. त्या निमित्ताने तुम्हाला देखील देवदर्शन करायला मिळालं असेल ह्या ब्लॉगमधून. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या येणाऱ्या 2000 म्हणजे आलेल्या 2026 मध्ये ना, मी तुम्हाला असंच काहीतरी ना वेगवेगळे कॉन्टेंट ना घेऊन येण्याचा, म्हणजे ब्लॉग घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण आता जास्त प्रयत्न करेन. तर हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आपली काळजी घ्या. बाय.